सर्वांना दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. येत्या 4 आणि 5 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध द्वितीया आपल्या सर्वांचं अधिष्ठान, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत भगवंत भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन आपण साजरा करत आहोत. अख्ख्या विश्वभर ज्यांनी अहिंसेचा संदेश दिला, अख्ख्या विश्वाला ज्यांनी संपूर्ण अभयाचं तत्व सांगितलं, अशा सर्वज्ञांचा अवतार दिवस हा मोलाचा आणि महत्त्वाचा यावर्षी ठरणार आहे. त्याला कारणही तसंच आहे की स्वामींना प्रयाण करून 800 वर्ष झालीत आणि त्याही बरोबर शासनाचा काही सद्भक्तांनी आणि संत महंतांनी पाठपुरावा केल्यामुळे स्वामींच्या अवताराचं स्थान यंदाच्या वर्षी महापुरुषांच्या जयंती तथा उत्सवामध्ये सम्मिलित केलेलं आहे. तत्वानुसार जरी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतार असले, ईश्वर असले, जगोद्धारक असले, पण त्याही बरोबर स्वामींनी तत्कालीन समाजामध्ये एक सुधारकाचं काम केलेलं आहे. एक समाज प्रबोधित करण्याचं काम केलेलं आहे. हा पिचलेला समाज होता, खालच्या स्तरावरती गेलेला समाज होता, तळागाळामधला जो समाज होता, जातीपातीमध्ये, वर्णसंकरामध्ये, वर्णामध्ये विटंबित झालेला जो समाज होता, त्या समाजाला एक योग्य दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून स्वामी या माणसांमध्ये, मानवामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रबोधक म्हणून आलेले आहेत. प्रबोधनाचं जे कार्य स्वामींनी त्या कालामध्ये केलेलं आहे, त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं त्याच विचारांची गरज होती. मोक्ष हा प्रत्येक जीवाला मिळालाच पाहिजे, हा हट्ट स्वामींनी समाजामध्ये मांडला, समाजामध्ये बिंबित केला आणि प्रतिबिंबित केलेला तो अर्थ प्रत्येक तळागाळातल्या जीवापर्यंत पोहोचवला. स्वातंत्र्य हा मोक्ष, स्वातंत्र्याची परिभाषा मांडत असताना स्वामींनी स्वातंत्र्य हा स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य हा इतरांच्याही स्वातंत्र्याला कधीही आडवा न येणारं स्वातंत्र्य म्हणजे खरं स्वातंत्र्य. दुसऱ्यांना आपल्यापासून त्रास न होता आपण मुक्तपणे स्वतंत्रपणे वावरणे याला स्वातंत्र्य असं म्हणतात. स्वातंत्र्याची जी परिभाषा आज आपण लक्षात जर घेतली तर आजच्या समाजाने स्वैराचार करणे याला स्वातंत्र्य असं म्हटलेलं आहे. स्वैराचार नकोय. सर्वज्ञांना जे स्वातंत्र्य अपेक्षित आहे ते मनाच्या मुक्ततेचं स्वातंत्र्य. तुमचं मन डिप्रेशनपासून मुक्त झालं पाहिजे, तुमचं मन चिंतेपासून मुक्त झालं पाहिजे, तुमचं मन अविचारापासून मुक्त झालं पाहिजे, तुमचं मन इतरांच्या भीतीमधून मुक्त झालं पाहिजे. या विचारांनी परिपूर्ण असलेलं स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य आहे. पण आज आपण बघतो त्या स्वातंत्र्याला आपण वेगळं वळण दिलेलं आहे. वेगळीच कपडे घालणं, वेगळ्याच पद्धतीनं राहणं, वेगळ्याच पद्धतीची भाषा वापरणं, स्वतंत्र रीतीनं फक्त आपलं बघणं याला आपण स्वातंत्र्य म्हणतो. हे सर्वज्ञांना स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने अपेक्षित नाही आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तत्कालीन परिस्थितीमध्येही अशी काही सूत्र निरूपण केलेली आहेत. ती सूत्र आजच्या काळामध्ये सुद्धा यथावत आणि विधिवत बसतात. आजही जर स्वामींचं ते सूत्र जर आठवलं आणि जर व्यवस्थित अभ्यास केला की मिठाचा खडा आधी करून नेघ हवा, जर या शब्दाचा, या सूत्राचा जर अर्थ घेतला तर मीठ हे स्वतःहून स्वामींनी मागायला लावलेलं नाही आहे. आणि आज आपण आरोग्यशास्त्राचाही थोडासा अभ्यास जर केला तर वरून मीठ घेणं हे रोगाला आमंत्रण देण्यासारखे. आणि आज बीपीचा जो आजार आलेला आहे, रक्तदाबाचा जो आजार आलेला आहे, सर्वथा त्या मिठावरती अवलंबून आहे. अति प्रमाणात मीठ सेवन केल्यामुळं बीपीचा आजार होऊ शकतो. पण स्वामींनी एका बारक्या वाक्यामध्ये, बारक्या सूत्रामध्ये, बारक्या गोष्टीमध्ये त्याला नमूद केल्यामुळं आपण फक्त त्याला त्या शब्दाच्या अर्थानेच बघितलं. पण स्वामी शाब्दिक अर्थ मांडणारे प्रवक्ते नव्हते. स्वामी हे तात्विक आणि व्यावहारिक अर्थ मांडणारे खऱ्या अर्थानं प्रवक्ते होते. स्वामींचं जे प्रतिपादन होतं ते प्रतिपादन तळागाळातल्या जीवांसाठी, तळागाळातल्या माणसांसाठी होतं, परंतु व्यावहारिक रूपाने भ्रष्ट झालेल्या जीवांसाठी सुद्धा होतं. म्हणून स्वामींचे तत्कालीन विचार हे तत्कालीन नसून आत्ताच्या काळाला सुद्धा लागू होणारे आहेत. स्वामींचा अवतार दिवस याच्यासाठी साजरा करायचा की स्वामी परत त्या विचाराने आपल्यामध्ये आले पाहिजे. परत आपल्याला स्वामींच्या आचरणाचे 4 शब्द आपल्या जीवनामध्ये बिंबवता आले पाहिजे. याच्याकरता स्वामींचा अवतार दिवस साजरा करायचा आहे. शासनाने भलेही उशिरा का होईना पण ह्या गोष्टीची नोंद घेतली. स्वामींच्या अवतार दिनाच्या निमित्ताने या समाजाला आपण दिशा देण्याचं एक कार्य करणं गरजेचं आहे. प्रत्येक स्तरावर आपण अवतार दिन साजरा करणारच आहोत.
पण आपापल्या घरामध्येही स्वामींचे विचार तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रुजवता आले पाहिजे. स्वामी खूप काही सांगून गेलेले आहे. सर्वज्ञांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं तुमच्या आमच्यासाठीच आहे. सर्वज्ञ हे खऱ्या अर्थानं सर्वज्ञ आहे, ज्याला सर्वच ज्ञात आहे, ज्याला सर्व समजत आहे, जो सगळं जाणताय, जो सगळ्यांचा आधार आहे, जो सगळ्यांचा भरण पोषण करणारा आहे. गीतेनं त्याला असं प्रमाणित केलेलं आहे की माता धाता पितामह तो ईश्वरच असू शकतो, तो नश्वर जीव असू शकत नाही, आणि म्हणूनच त्याला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे. दुसरं मर्मज्ञ गुरु हा असतो, ज्याला सगळं कळतं, आपल्या भावना कळतात, आणि त्याही सोबत ह्या जीवाचं भलं कळतं. अज्ञानामध्ये पिसलेल्या जीवांना जो वरती काढण्याचा प्रयत्न करतो, ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, तो मर्मज्ञ असतो. आणि मर्मज्ञ खरा गुरु आहे. आणि आपण अल्पज्ञ आहोत, आपल्याला खूप अल्प प्रमाणात ज्ञान आहे. पण झालं उलटंच, होतं उलटंच आहे की आपण देवापेक्षाही स्वतःला शहाणे समजतो, इतरांपेक्षा आपण स्वतःला श्रेष्ठ समजतो, मोठे समजतो. स्वामींनी इतक्या बारकाव्याने काही गोष्टी सांगितलेल्या आहे की पोरा जेव्हा 2-4 त्याच्याकडं माणसं आली, 2-4 त्याच्याकडे लोक यायला लागली, 2-4 लोक त्याला मानायला लागली, गुरु म्हणायला लागली, दादा बाबा मोठं म्हणायला लागली, तर त्या जीवाचे माथ्याला डोळे जातात, म्हणजे अहंकाराने तो माणूस खाली बघत नाही. स्वामी म्हणतात की बाबांनो, तुमच्याकडं असं तुम्ही काय पुरुषार्थ केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला अहंकार तुमच्या अंगामध्ये जागृत केला पाहिजे. तुम्ही स्वतःला अहंकारी जर समजत असाल तर आपला अहंकार खाली घ्या, अहंकाराच्या पायरीवरून खाली उतरा. ज्ञानाची खरी पायरी वैराग्याकडे जात असते. ज्ञानाचा रस्ता हा स्वतःला विरमतेकडं नम्रतेकडं जर घेऊन जात असेल, जी सुक्ती आहे विद्या विनय न शोभते, ही आपल्याला लक्षात येईल. विनयाशिवाय नम्रतेशिवाय विद्या शोभून दिसत नाही. आपली विद्या ही दुसऱ्याला गप्प करण्यासाठी नसावी, आपली विद्या दुसऱ्याला फक्त समजवण्यापुरती नसावी, तर आपल्या विद्येने इतरांचं भलं होऊन इतरांना आपल्या जीवनाचा खरा काठ सापडावा, भवसागरातून त्यांची नौका पार व्हावी, यासाठी गुरुची विद्या असावी. आणि त्याला गुरुला तरच मर्मज्ञ असं संबोधलं जाईल. आणि आपण अल्पज्ञ आहोत, आपल्याकडं खूप तोकडं ज्ञान आहे, आपण त्या ज्ञानालाच इतका मोठं 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 समजतो की जेणेकरून आपल्याला आपल्या पलीकडं आपल्या आजूबाजूला असलेली मोठी माणसं लक्षात येत नाही. लक्षात घ्या की धर्मामध्ये ज्ञानाने जर अहंकार उत्पन्न होत असेल तर ते अंकुर मोठ्या वृक्षामध्ये कधीच परिवर्तित होणार नाही. त्या ज्ञानाच्या अंकुरांना अहंकाराचे अंकुर नाही फुटले पाहिजे, तर त्याला भक्तीचे विरामाचे अंकुर फुटले पाहिजे, विनयाचे नम्रतेचे अंकुर फुटले पाहिजे. ज्या ज्ञानाला विनयाचे नम्रतेचे अंकुर फुटले, ते ज्ञान एक मोठ्या वटवृक्षामध्ये परिवर्तित झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्या वटवृक्षाच्या खाली असंख्य असंख्य पिपासू लोक येतात आणि धर्माचा प्रबोध घेतात. म्हणून सर्वज्ञ, मर्मज्ञ, अल्पज्ञ आणि ह्या सगळ्यांतून आपल्याला स्थितप्रज्ञाचा प्रवास साधायचा आहे. ती स्थितप्रज्ञता आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, जेणेकरून आपण खऱ्या अर्थाने धर्म करत आहोत याचा समोरच्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना निकष निघाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे, आणि आपलंही भलं झालं पाहिजे. आपल्याला स्वतःला आपला उद्धार तर करावाच लागणार आहे, हे तितकंच नक्की आहे. पण त्याही सोबत इतरांनाही आपण थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ह्याच पद्धतीने या समाजाला दिशा दाखवली, प्राणीमात्रांचं कल्याण केलं, आणि पिसलेल्या तळागाळामध्ये गेलेल्या जीवांना खरा मुक्तीचा मार्ग दाखवला. स्त्रियांच्या बाबतीत आणि तळागाळातल्या हीन दर्जाच्या लोकांना स्वामींनी विशेष करून हात दिलेला आहे. डोमेग्रामला मातंगाचा लाडू स्वामी ज्या पद्धतीने स्वीकार करतात, तो मातंगाचा जातीय वाचक जरी लाडू असला, पण त्यांनी तो सर्व ब्राह्मणांमध्ये वाटला, आणि ब्राह्मण लोकांना, उच्चवर्णीय लोकांना सांगून टाकलं की बाबांनो, ईश्वराच्या ठिकाणी तरी, धर्माच्या ठिकाणी तरी भेदाभेद सर्व अमंगळ. ह्या सुक्तीप्रमाणे, उक्तीप्रमाणे भेदाभेद विसरून चला. तुम्ही भेद जर विसरला नाही तर अभेद्य असा परमात्मा तुम्हाला साध्य होणार नाही. भेद विसरा आणि देवाला शरण जा, अशीच जणू स्वामींनी त्या ठिकाणी शिकवण दिलेली आहे. औसाला स्वामी आपल्या स्त्रीत्वाचं जे काही घोंगडं आहे ते टाकायला लावतात, आणि तुमच्यासारखा पुरुष, तुमच्यासारखी आचरण करणारी स्त्री ही पुरुषाप्रमाणेच अभेद्य आहे असं स्वामी तिला ठणकावून सांगतात. स्वामींचे जे विचार आहेत ना, ते विचार
तुमच्या जर मनापर्यंत जर पोचले तर तुम्ही स्वामींना प्राप्त, सर्वज्ञांना प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वज्ञांना खऱ्या अर्थानं पहिल्यांदा अभ्यासा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना तुम्ही फक्त वरच्यावर पकडलेले आणि 4-2 माणसं बघितली आणि त्याच्यावरूनच तुम्ही संप्रदायाची परिभाषा ठरवता, नाही, चुकीची गोष्ट आहे. संप्रदाय हा 4-2 लोकांच्या माणसांच्या वागण्यावरती नसतो. खऱ्या अर्थानं संप्रदाय हा ग्रंथामध्ये लपलेला आहे. ग्रंथामध्ये संप्रदाय शोधा. ग्रंथ ज्या ज्या पद्धतीनं सांगतील तसा खऱ्या अर्थानं संप्रदाय असतो. माणूस स्वैराचाराने कसाही वागू शकतो. स्वैराचाराने तो पंथाची, संप्रदायाची परिभाषाही सांगू शकतो, पण ती परिभाषा खरी असू शकतेच असं नाही. म्हणून ग्रंथामध्ये डोकावा. ग्रंथामध्ये डोकावल्यानंतर तुम्हाला खरे मूलार्थ सापडतील, धर्मार्थ सापडतील आणि ते तत्त्व घेऊन तुम्ही ईश्वराच्या चरणापर्यंत पोचू शकता. आपण आपल्या घरामध्ये सर्वज्ञांची जयंती, अवतार दिन साजरा करावा. सर्वज्ञांचा अवतार दिन हा शुद्ध भाद्रपद शुद्ध द्वितीयेला दुपारी 12 वाजता जन्म झालेला आहे. हरिपाळाचं पतीत उठवलेलं आहे, त्या पद्धतीनं अवतार धारण केलेला आहे. मानव संप्रदायामध्ये जयंती हा शब्द याकरता वापरत नाही, कारण अवतार हा अवतार घेत असतो. अवताराला जन्म घेणे नाही आहे, मरणे नाही आहे, या अर्थानं जयंती नसून अवतार दिन आहे. तो अवतार दिन दुपारी 12 वाजता साजरा करावा. सर्वज्ञांच्या विशेषाला, सर्वज्ञांच्या मूर्तीला स्नान घालावं, यथोचित विडा अर्पण करावा, गंधाक्षदा अर्पण करावी, आरती करावी, उपहार दाखवावा आणि सर्व एक जसा आपण आपल्या लेकराचा वाढदिवस साजरा करतो किंवा गोकुळ अष्टमी, जन्माष्टमी साजरी करतो, त्याच पद्धतीनं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचाही अवतार दिन आपण साजरा कराल. त्या दिवशी यथोचित आपले घर सजवावे, नगर सजवावे, गाव सजवावे. आपल्या परिवारामध्ये ज्या पद्धतीनं आपण आनंद उत्सव दिवाळी साजरी करतो त्याच पद्धतीनं आपण हा उत्सव साजरा करावा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपले उद्धारक आहे. कलियुगामध्ये या अवताराशिवाय आपल्याला पर्याय नाही. या अवताराची अस्थिपरी खऱ्या अर्थानं आपल्याला आचरण करायची आहे आणि त्याच अस्थिपरीवरती आपल्या उद्धाराचा रस्ता मोकळा होणार आहे. कारण आचार्य म्हणतात की येणे अवतारे जोन उदरे. ह्या श्री चक्रधर नामाने ज्याचा उद्धार होणार नाही तो कहीची नुधरे मा कहीची नुधरे, तो कधीच कुठल्याच अवताराने उद्धारला जाणार नाही. भगवान श्री गोपाल कृष्णाची अस्थिपरी असो, दत्तात्रय प्रभू, चक्रपाणी महाराज, गोविंद प्रभूंचंही सांगणं असो, पण त्याहीपेक्षा सोपं सांगणं आणि जीवाला समजेल अशा भाषेत सांगणं हे सर्वज्ञांचं सांगणं आहे. ते सगळं ईश्वराचं सर्वज्ञांचं सांगणं म्हणितलेलं आपण जर केलं तर नक्कीच आपलं बसल्या ठिकाणी अनुसरण होणार आहे. आणि अनुसरले याचा देव, ज्यांनी अनुसरण घेतलं त्यालाच देव प्राप्त होणार आहे. ही स्वामींची परिभाषा आहे, शाश्वती आहे, आश्वासन आहे. त्या आश्वासनानुसार आपण वागण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला नक्कीच देव प्राप्त होईल. मी देवाचा, देव माझा, या उक्तीप्रमाणे आपण धर्मनिष्ठ आचरण करूया. सर्वज्ञांची जयंती, अवतार दिन साजरा करूया. सर्वज्ञांना हे साकडंही घालूया की हे देवा महाराजा, वैसाच्या बाबा, उसाच्या स्वामी जगन्नाथा, वटोबासाच्या देवा, जसा तू त्यांचा झाला ना, जसा तू त्यांचा झाला तसाच तू माझाही व्हावा अशी माझी मनोकामना आहे. जसा तू त्यांचा प्रिय झालास तसा माझाही प्रिय होऊन, माझ्याकडून चुकत असेल, काही अविधी घडत असेल, मी तितका विधी करू इच्छित नाही किंवा करू शकतही नाही, तरी पण हे परमात्म्या एक अक्षर तरी दिवसातून माझं तुझ्या नावाने निघतं. तुझं नाव दिवसातून एकदा तरी मी आठवतो, 2दा तरी आठवतोय आणि ह्या आठवणे खातीर तू माझा आहेस, मी तुझा आहे, एवढं समजून तू माझ्याकडून आचरण करून घे. माझ्याकडून काही अविधी घडत असतील तर त्या अविधीला माफ कर आणि मला धर्म करण्याची, सतत धर्म आचरण करण्याची बुद्धी दे. माझा धर्म शेवटापर्यंत सिद्धीला जाण्याची माझ्या शरीराला ताकद दे. देह रक्षण्याचे, मन रक्षण्याचे बळ दे, अशी परमात्म्याला प्रार्थना करा. तो दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू, औदार्य सिंधू, सर्वज्ञ माझा देव श्री चक्रधर तुमच्यावरती दया केल्याशिवाय राहणार नाही. या अवतार दिनानिमित्त नक्कीच सर्वज्ञांना आपण साकडं घालायचं आहे आणि सर्वज्ञांना प्रार्थना करून देवाला आपल्या अंतर्गाम्य करायचं आहे, हृदयामध्ये आणायचं आहे, त्याहीसोबत आपल्या जीवनातही आणायचं आहे. आज
प्रत्येकाने सकाळी लवकर उठून पारायण वाचावं, सूत्रपाठाचं पारायण करा, नामाच्या 10 ठहायाचं पारायण करा, लीळा चरित्रातल्या 2-4 लीळा वाचा, सूत्रपाठ वाचा, श्रीमद भगवद्गीता वाचा आणि ईश्वर स्मरण करा, मूर्ती स्मरण करा, ध्यान स्मरण करा, नामस्मरण करा आणि आपापला धर्म सिद्धीस न्या. ही नम्र प्रार्थना, नम्र विनंती, दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.